चालू आहे. सर थोपटणे, थापटणे ह्या शब्द हे चालू होतं सर. थपकी मारणे. ठीक आहे. त्याच्याही पुढे आलो होतो आपण आणखीन. बघा, मसाजची तंत्र. तंत्र काय आहे? थोपटणे, घर्षण करणे. इतर तंत्र बघितली, 4-5 तंत्र आपण बघितलेली आहेत. त्याच्यानंतर मसाज करताना सावधानी काय असावी किंवा मसाज करणाऱ्या व्यक्तीकडे काय गुण असावेत, तो कसा असावा, त्याच्याबद्दल सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यासोबत मसाजचा जो परिणाम आहे, वेगवेगळ्या संस्थांवरती मसाजचा परिणाम कसा होतो? त्वचेचा एक उभा छेद आपण तिथं काप जो आहे तो बघितलेला होता. वेगवेगळ्या संस्था कशा आहेत, रक्ताभिसरण कसं होतं त्वचेला, त्वचेचे लेयर किती आहेत, त्याच्यानंतर मसल सिस्टम आहे, अस्थिसंस्था आहे, असं सर्व काही पाहिलेलं होतं आणि या सर्व भागावरती प्रत्यक्ष अशा प्रमाणात तिथं मसाजचा परिणाम होतो हे सुद्धा आपण काल पाहिलेलं आहे. त्यासोबत एक संस्था घेत त्याच्यातील पहिली संस्था म्हणजे स्किन. स्किन सिस्टमवरती मसाजचा काय परिणाम होतो, हे पण आपण बऱ्यापैकी पाहिलेलं आहे. त्याच्यातील थोडा भाग राहिला होता, तो आपण आज बघूया. त्याच्यानंतर बाकीच्या संस्थांवरती काय-काय परिणाम होतो ते सुद्धा आपल्याला आज बघायचं आहे. हां, याच्यामध्ये बघा कुठपर्यंत आलोय आपण. ब्लड सर्क्युलेशन झाले. बोला. बोलतंय का कोण? नाही सर. ठीक आहे, ठीक आहे. त्वचेवरील मृत सेल्स निघून जातात, हे सुद्धा पाहिले. त्याच्यानंतर त्वचेवरील मल निघून जातो हे पाहिले आणि रोमकूपं मोकळी होतात. त्यासोबत आणखीन एक त्वचेचा मल, त्वचेचा अंतर्गत मल म्हणजे स्वेद हा सुद्धा बाहेर टाकण्यास मदत होते. याच्यामध्ये टॉक्सिन्स असतात, ते सुद्धा बाहेर टाकण्यास मदत होते असं आपण तिथं पाहिलेलं आहे. त्यासोबत आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे या ज्या ग्रंथी आहेत, त्वचेच्या खाली ज्या या ग्रंथी आहेत, स्वेद ग्रंथी आणि तेल ग्रंथी यांचं सुद्धा एक प्रकारचं ॲक्टिव्हेशन होतं. तर काही व्यक्तींमध्ये स्वेद जो आहे, तो अतिरिक्त प्रमाणामध्ये उत्पन्न होतो. तर काही व्यक्तींमध्ये स्वेद जो आहे, तो अतिशय कमी प्रमाणामध्ये किंवा नगण्य अशा स्वरूपामध्ये उत्पन्न होतो. मग हे दोन्ही स्वरूप योग्य नाहीत. म्हणजेच अतिस्वेद उत्पन्न होत असेल, तर हे सुद्धा योग्य नाही आणि कमी उत्पन्न होत असेल, तर हे सुद्धा योग्य नाही किंवा तेलग्रंथी ज्या तेलाचं उत्पादन करतात, त्या सुद्धा जर डिॲक्टिव्हेट असतील, तर त्वचा कोरडी पडते. त्यासोबत त्या तेलामध्ये एक प्रकारची विशिष्ट अशी शक्ती असते, जी ते जे तेल आपल्या त्वचेवरती पसरतं, त्यावेळी आपल्या त्वचेवर बॅक्टेरिया म्हणा, व्हायरसेस म्हणा, ते जर आले, तर त्या तेलामध्ये चिटकून ते मरून जातात. त्यांना मध्ये प्रवेश करता येत नाही. म्हणजेच यांचं उत्पादन होणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये यांचं उत्पादन कमी होत असतं, त्या व्यक्तींमध्ये या ग्रंथींचं स्टिम्युलेशन होतं. म्हणजे बघा, आपण सर्वांगासन केलं, की थायरॉइड ग्लॅंड सक्रिय होते, असं म्हणतो. कारण की त्या आसनामध्ये थायरॉइड ग्लॅंडवरती एक प्रभाव पडतो, परिणाम होतो. तिथं सर्क्युलेशन वाढतं. आपण कालच म्हटलं बघा, मालिशमुळे आपल्या त्वचेमध्ये सर्क्युलेशन वाढतं. सर्क्युलेशन वाढल्यामुळं त्या ज्या तेलग्रंथी आहेत किंवा स्वेदग्रंथी आहेत, यांना सुद्धा विशिष्ट अशा चांगल्या प्रकारे पोषण मिळतं आणि त्यासुद्धा स्टिम्युलेट होतात. त्यांची कार्य ही व्यवस्थित योग्यरित्या पार पाडतात. त्यासोबत पुढे आणखीन काय म्हणले बघा, घाम बाहेर पडण्यास मदत होते. रोमकूपं मोकळी झाल्यामुळं घाम बाहेर पडण्यास मदत होते आणि त्वचा विकार दूर ठेवता येतात. आता बघा, घाम बाहेर पडलेला जो आहे, तो सुद्धा त्याची सुद्धा विल्हेवाट योग्य पद्धतीने लागणं गरजेचं आहे.
बघा किंवा काही लोक एसीच्या रूममध्ये राहतात किंवा सतत फॅन खाली राहतात किंवा उन्हाळ्यामध्ये सुद्धा अतिशय गरमी वाढली की फॅनची स्पीड मोठी करायची आणि त्याच्या खाली राहायचं. तर त्यावेळी बघा त्वचेला स्पर्श करून बघा, त्वचा गरम लागते. त्वचा गरम लागते. परंतु घामाचं कार्य काय आहे? तर त्वचेचं तापमान वाढलं, की त्वचेचं तापमान कमी करण्यासाठी घामाची निर्मिती होते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जास्त निर्मिती होते आणि घाम आपल्या शरीरावरती पसरला, की त्याला वारं लागलं, की काय होतं, एक प्रक्रिया होते आणि आपलं शरीर थंड होतं. आता समजा एखादं गरम भांडं आहे आणि त्या गरम भांड्यावरती पाण्याने भिजवलेल्या एका कपड्यानं जर आपण त्या गरम भांड्यावरती वरून फिरवलं, तर काय होतं ते थंड पडतं. त्याचप्रमाणे तीच क्रिया आपल्या शरीरावरती घामाद्वारे होत असते. शरीराच्या बाहेर घाम पडणं अतिशय महत्त्वाचं असतं. पण घामच आपण जर बाहेर पडू देत नसेल, एसीमध्ये बसणं म्हणा किंवा फॅनखाली बसणं म्हणा, अतिरिक्त बसणं म्हणा, याच्यामुळं शरीरातील घाम बाहेर पडत नाही आणि न पडल्यामुळं त्याच्यामुळं सुद्धा काही त्वचेच्या विकृती निर्माण होतात. म्हणजे घामाला आपण काय म्हणलंय? मल म्हणलंय आणि या मलामध्ये काय आहे? टॉक्सिन्स आहेत. आता बघा, मलाचे प्रकार सुद्धा 3 सांगितले मी. पुरीश म्हणजे विष्ठा, मूत्र आणि स्वेद. आता इथंच आपण लक्षात ठेवायचं, की जर आपण मूत्रत्यागच केला नाही, तर काय होईल हो? कशी कंडिशन निर्माण होईल आपल्या शरीरामध्ये? किंवा जर आपण मलत्यागच केला नाही, तर शरीरामध्ये कशी अवस्था निर्माण होईल? मग तशाच प्रकारे जर घामाचा त्याग सुद्धा त्वचेने नाही केला, जर शरीराच्या बाहेर घाम नाही पडला, तर काय अवस्था होईल याचा परिणाम आपण तिथं जाणवू शकतो. म्हणजेच हे कारण आपल्या शरीरासाठी कसं आहे, धोकादायक आहे. म्हणून त्वचेद्वारे घाम बाहेर पडणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि मालिशमुळं या ग्रंथीसुद्धा सक्रिय होतात आणि घाम बाहेर पडण्याला मदत होते. त्यासोबत आणखीन एक गोष्ट म्हणजे काय बघा, की घट्ट कपडे वापरल्यामुळं घट्ट कपडे वापरल्यामुळं आता समजा त्वचेवर जो घाम आलाय, तो सुकून जाणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जर सैल कपडे असतील, तर वाऱ्याचा स्पर्श आपल्या त्वचेला होईल आणि तो घाम जो आहे तो बाष्पीभवनाद्वारे सुकून जाईल. पण जर घट्ट अशा स्वरूपाचे कपडे असतील, जीन्स वगैरे म्हणा, जीन्स पॅन्ट म्हणा, अशा स्वरूपाचे कपडे असतील, तर त्याच्यामध्ये घाम शोषला जात नाही. अशा कपड्यांमध्ये घाम शोषला जात नाही आणि त्वचेवरती घाम तसाच राहतो आणि शोषलाही जात नाही. मग काय होतो? उलट त्वचेत जिरतो. उलट काय होतो? त्वचेत जिरतो. म्हणजे बाहेर निघालेला मल परत आत जाणे, अशी क्रिया तिथं होऊ शकते आणि त्वचा रोगाची जी कारणं आहेत, त्या कारणामध्ये घामाची विल्हेवाट न लागणं, बाहेर पडलेल्या घामाची विल्हेवाट न लागणं, त्याच्यामुळं सुद्धा त्वचेचे अनेक विकार तिथं जडू शकतात. त्यासोबत बघा, सुती कपडे वापरणं त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असतं, जेणेकरून आलेला घाम पटकन त्या सुती कपड्यांमध्ये जिरून जाईल. त्यासोबत पुढे आणखीन बघायचं काय म्हटलंय बघा, त्वचा ही वातप्रधान अ, वातप्रधान आहे. म्हणजे वाताची स्थानं आहेत, काही-काही स्थान आहेत. म्हणजे जसं की पित्ताचं स्थान काय आहे? जठर आहे. डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. तसंच अ, कफाचं स्थान काय आहे? अ, हे रेस्पिरेटरी सिस्टम आहे, म्हणजे फुफ्फुसाचा भाग. त्याचप्रमाणे वाताचंही स्थान काय सांगितलेलं आहे? अ, मोठं आतडं, स्किन, हाडे अशी वेगवेगळी वाताची स्थानं सांगितलेली आहेत आणि त्याच्यापैकी स्किन हा सुद्धा वाताचा आणि अतिशय मोठ्या स्वरूपाचा भाग आहे. त्याच्यामुळं वाताचं शमन करण्यासाठी आयुर्वेदामध्ये मालिशचा उपयोग सांगितलेला आहे. त्यासोबत बघा काय म्हटलंय, जर अशी त्वचा वातामुळे प्रकुपित झाली, तर त्वचेला रुक्षता येते. म्हणजे वाताचे गुण काय आहेत हो? वाताचे गुण काय आहेत? वात कसा आहे? कशा स्वरूपाचा आहे? वृक्ष स्वरूपाचा आहे. वृक्ष, खरखरीत, खडबडीत असे वाताचे गुण आहेत. म्हणजे अ, अ, मग त्वचा जर वातामुळं प्रकुपित झाली, तर त्वचा काय होते? रुक्ष होते, खडबडीत होते आणि
रुक्ष झालेली त्वचा सुद्धा हानिकारक ठरते. त्यामुळं आपल्याला मालिश तिथं वाताचं शमन करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यासोबत आणखीन एक पुढे पॉइंट दिलेला आहे बघा, काय म्हटलंय, मालिशमुळं, मसाजमुळं कोलॅजिनची उत्पत्ती होते. कोलॅजिनची काय होते? उत्पत्ती होते. ज्याप्रमाणे इन्सुलिन इन्सुलिन काय करतं? शुगर नियंत्रित करतं बघा. बरोबर आहे. आणि ते कुठं होतं? शरीरामध्ये निर्माण होतं. आपण बाहेरून घेतो का इन्सुलिन? घेत नाही. ते शरीरातच निर्माण होतं. त्याप्रमाणे कोलॅजन एक प्रकारचं प्रोटीन आहे आणि ते शरीरातच उत्पन्न होतं. आपण ते बाहेरून घेत नसतो. आणि याचा परिणाम काय होतो? कोलॅजनची जर निर्मिती कमी झाली किंवा वाढत्या वयासोबत कोलॅजिनची निर्मिती कमी होत जाते. जसं-जसं वय वाढत जाईल, तसं-तसं कोलॅजिनची निर्मिती कमी होते. आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर अ, कोलॅजिनची जर निर्मिती कमी झाली, तर त्याचा त्वचेवर परिणाम काय होतो? तर त्वचेवर सुरकुत्या येणे. काय होतं? त्वचेवरती सुरकुत्या पडणं आणि त्वचा निस्तेज दिसणं, त्वचेवरती रेषा दिसणं. रेषा म्हणजे काय? आपल्या कपाळावरती आट्या असतात बघा. त्याला म्हणायचं आहे रेषा किंवा व्रिंकल्स. एक मिनिट हां. बघा आपण याच्यामध्ये पाहू शकतो. कोलॅजन लॉस इन द स्किन. पहिला एक नंबरची जी स्किन आहे, ही यंग स्किन आहे आणि स्किन कशी आहे? टाईट आहे. याच्यामध्ये लुळ्या स्वरूपात पडलेली नाही. पण खालची एजिंग जी स्किन आहे, त्याला काय म्हणले? लो कोलॅजन. लो कोलॅजनमुळं काय झालंय? बघा, लो कोलॅजनमुळं वरची जी स्किन आहे, ती काय झाली? मध्ये बाहेर, मध्ये बाहेर, मध्ये बाहेर झालेली आहे. म्हणजेच काय? तिच्यामध्ये एक प्रकारची टाईटनेस नाही. टाईटनेस नाही. त्याच्यामुळं मध्ये बाहेर झालेलं जे स्वरूप आहे, ते काय आहे? सुरकुत्या आहेत. शरीराला सुरकुत्या पडणं. कोलॅजन कार्य कसं करतं बघा. खाली गुणाकार स्वरूपात, गुणाकाराच्या आकृतीमध्ये काही पांढरे हे आहेत बघा. ते काय करतात, जसं काठी काठी जसं आता समजा वर पत्रे आहेत आणि खालून खांब दिला, की अ, खालचा खांब जर मजबूत असेल, ताठ असेल, तर वरचे पत्रे टाईट राहतात आणि तो खांब जर खुजा पडला किंवा तो खांब लवचिक झाला, तर काय होईल? पत्रे खाली हे होतील, खालच्या बाजूने झुकतील. त्याचप्रमाणे कोलॅजनचं कार्य असतं. ते काय करतात? या स्किनला टाईट ठेवण्यासाठी मदत करतात. पण अ, काही वेळा असं होतं, की वयस्कर लोकांमध्ये तर त्वचा अ, ही दिसते, आपली काय सुरकुती आल्यासारखी दिसते. ते ठीक आहे, नॅचरली आहे. पण काही वेळा तरुण लोकांमध्ये, तरुणांमध्ये सुद्धा काय होतं, की त्वचा सैल पडलेली दिसते. हातापायांची असेल किंवा चेहऱ्यावरील असेल. आपलं 30च्या वयातच 50च्या वयासारखा चेहरा दिसायला लागतो. म्हणजे काय झाले त्याच्यामध्ये? कोलॅजनचं प्रोडक्शन कमी झाले. कमी प्रमाणामध्ये उत्पत्ती झाली कोलॅजनची. मग मालिश हा एक काय पर्याय आहे त्याच्यावरती, की मालिश केल्यामुळं कोलॅजनच्या निर्मितीसाठी मदत होते किंवा कोलॅजन निर्मितीमध्ये प्रोत्साहन मिळतं. त्याच्यामुळं आपली त्वचा सुरकुत्या पडण्यापासून आपण वाचवू शकतो किंवा आपल्या त्वचेला अँटी एजिंग अशा सुफळाचं कार्य तिथं आपण देऊ शकतो. त्यासोबत पुढे बघूया आणखी. हं. अ, मालिश जी आहे त्वचेवरला आणखीन काय मदत करते? कशासाठी मदत करते? तर त्वचेला मजबूत बनवणे व मजबूत म्हणजे काय? निब्बर अशी नाही, तर लढा देण्याची मजबूत बनवणे. मग हा लढा कोणाशी लढा द्यायचा हिला ह्या त्वचेला? तर बघा, जसं की एखादा जर तुम्ही किल्ला वगैरे पाहिलेला असेल, तर किल्ल्याच्या बाजूला एक भिंत असते, संरक्षक भिंत असते आणि ही भिंत काय करते, की बाहेरून होणाऱ्या आक्रमणापासून किल्ल्याचं संरक्षण करते किंवा आपल्या घराभोवती
कंपाऊंड वाल असते बघा. ती काय करते, प्राथमिक संरक्षण कंपाऊंड वालचं असतं. म्हणजे समजा जनावरं, कुत्री वगैरे मध्ये येऊ नयेत किंवा माणसं मध्ये येऊ नयेत किंवा चोर मध्ये येऊ नयेत. म्हणजे पहिलं संरक्षण कोण करत असतं, ही कंपाऊंड वॉल करत असते. त्याचप्रमाणे जर समजा आता भिंतीला प्लास्टर जर केलेलं नसेल, तर मधला जो भाग आहे, हा कालांतराने 20 वर्षांनी म्हणा 25 वर्षांनी भिंतीचा भाग हा काय होतो, निकृष्ट होतो. म्हणजे तिचं संरक्षण करण्याचं काम कोण करत असतं, तर प्लास्टर करत असतं. त्याप्रमाणे आपल्या शरीराला एक प्रकारची संरक्षक भिंत आहे आणि तिचं नाव आहे स्किन. तिचं नाव आहे त्वचा. आणि ही त्वचा मजबूत असणं गरजेचं आहे. ही त्वचा मजबूत असणं गरजेचं आहे. जी आपले समजा आपण कोरोनामध्ये पाहिले बघा, साधा टच जरी कुठल्या वस्तूला झाला, तर त्या वस्तूवरती किती जंतू असतात आणि आपल्या हाताला किती जंतू लागू शकतात. मग आपल्या शरीरावरती किती जंतू असतील किंवा त्या प्रदूषण, हे जे प्रदूषण होतंय, शहरी भागामध्ये प्रदूषण बघा. शहरी भागातील हवेमध्ये भरपूर असे धुलीकण किंवा धुराचे कण किंवा वेगवेगळे जर तिथं कारखाने वगैरे असतील, तर रासायनिक प्रदूषण सुद्धा तिथं झालेलं असतं आणि अशा प्रदूषणामुळं त्वचेवर परिणाम होतात. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे काय, जर प्रखर ऊन असेल, तर काही लोकांना थोडंसं जरी उन्हामध्ये गेलं, की लगेचच त्यांची त्वचा लालसर पडते. म्हणजे सहन होत नाही. थोडंसं जरी त्वचेवरती त्यांच्या धूळ बसली, थोडंसं जरी धुळीमध्ये ती गेली व्यक्ती, तर लगेचच त्वचा खाजायला लागते किंवा त्वचा लालसर होते, इरिटेशन होतं लगेचच. म्हणजेच यांची ही जी त्वचा कशी आहे, जे बाहेरील वातावरण आहे, त्याला तोंड देण्यासाठी ती कशी आहे, असक्षम आहे. असक्षम आहे. पण मालिश ही एक अशी क्रिया आहे. मालिश ही एक अशी क्रिया आहे, जी त्वचेला मजबूत बनवते. मजबूत कोणाबद्दल बनवते, तर बाहेरील प्रदूषणाला तोंड देण्यासाठी मजबूत बनवते. बाहेरील आक्रमणांना, म्हणजे बाहेरचे जे जीवजंतू आहेत, सूक्ष्म जंतू आपल्या शरीरावरती येऊन पडतात. परंतु ते आत न जाऊ देण्याचं कार्य सुद्धा ही त्वचा करत असते. त्याच्यासाठी ही जी संरक्षक भिंत आहे, ती मजबूत असणं गरजेचं आहे आणि तिला मजबूत बनवण्याचं कार्य ही मालिश थेरपी आपल्याला करत असते. त्यासोबत आणखीन पुढे काय म्हटलंय बघा, त्वचा ही प्रदूषणाला तर तोंड देते, ठीक आहे. आणखीन काय म्हणलंय, तर नियमित जी मालिश आहे, नियमित मालिश करणाऱ्याच्या त्वचेवर इन्सेक्ट्स म्हणजे कीटक, कीटकांच्या दंशाचा तितकासा परिणाम होत नाही. म्हणजे काय? इन्सेक्ट्स म्हणजे काय? आपलं हे असेल, मच्छर असतील, किडे असतील, एखादा किडा चावणं किंवा मधमाशी असतील, म्हणजे कीटक, एक प्रकारचे कीटक. काही किडे सुद्धा चावतात. पण जी व्यक्ती नियमित अशा स्वरूपामध्ये मालिश करत असते त्वचेवरती, त्या व्यक्तींना अशा कीटकांच्या दंशापासून सुद्धा एक प्रकारचं संरक्षण मिळतं. म्हणजे ती तितकीशी त्याच्याबद्दल प्रभावित होत नाही. किंवा काही लोकांना बघा, मच्छर चावला की लगेचच त्यांच्या अंगावरती दाभडं उठतात किंवा मोठे-मोठे फोड उठतात. म्हणजे त्या इन्सेक्टच्या दंशाबद्दल ती कशी आहे, अतिसंवेदनशील आहे. ज्या व्यक्तींच्या त्वचेवरती दाभडं वगैरे उठतात मच्छर चावल्यानंतर, त्यांची त्वचा कशी आहे, तो जो मच्छरचा चावा आहे, त्याच्याबद्दल ती कशी आहे, अतिसंवेदनशील आहे. म्हणजे लगेचच पुरळ उठणं, दाभड उठणं किंवा डेंग्यूचा वगैरे जर मच्छर असेल, तर अशा प्रकारचे पुरळ उठतात. पण नियमित मालिश करणाऱ्या व्यक्तीला तितकासा परिणाम त्याच्या त्वचेवरती होत नाही आणि ही त्वचा मजबूत बनत असते. त्यासोबत आणखीन पुढे काय म्हटलंय बघा, नियमित मालिश त्वचा मुलायम बनवते व त्वचेचा टोन सुधारते. टोन म्हणजे काय? तर हा प्रकार सुद्धा सुरकुत्याविषयी आपण तिथं म्हणू शकतो. म्हणजे त्वचेमध्ये एक प्रकारचा नैसर्गिक ताण असतो. एक प्रकारचा नैसर्गिक ताण असतो आणि तो जर ताण कमी झाला, नैसर्गिक ताण जर तो कमी झाला, तर त्वचा लुळी पडते. लुळी पडते म्हणजे काय? त्याच्यावरती
सुरकुत्या निर्माण होतात आणि मालिशमुळं हा ताण संतुलित ठेवण्यासाठी मदत होते. त्यासोबत त्वचा ही मुलायम राहते. बघा साधं आपल्या हाताला आपण हिवाळ्यामध्ये साधं व्हॅसलीन वगैरे लावतो बघा किंवा तेल जरी लावलं तरी त्वचेमध्ये मुलायमता आल्यासारखी दिसून येते म्हणजे त्वचेला हा मुलायम बनवतो. म्हणजे त्वचा ही स्किन सिस्टम जे आहे त्याच्यावरती होणारे असे विविध परिणाम याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता. अन्यथा आपण पुढची संस्था काय आहे ते बघूया. किंवा काल एक प्रश्न होता बघा स्मृतीताईने म्हटल्या होत्या, की ज्या लोकांच्या त्वचेद्वारे अतिशय प्रमाणामध्ये घाम येतो. मग अशा लोकांनी कशा प्रकारची मालिश करावी? तर अशा लोकांनी तेल मालिश करायची नाही. तेल मालिश करायची नाही. तर एखादं पावडर म्हणजे चूर्ण, त्यालाच आपण उटणं असं सुद्धा त्याला म्हणू शकतो, की कोरड्या स्वरूपाची आपण अभ्यंगामध्ये पाहिलंय बघा, कोरड्या स्वरूपाचा अभ्यंग, तेल वापरून केला जाणारा अभ्यंग. त्याच्यामध्ये ज्या व्यक्तींची त्वचा अतिशय तेल उत्पादन करते, त्या व्यक्तींनी मात्र तेलाचा जास्त उपयोग करू नये किंवा उपटन जे उठण्याचा वगैरे वापर ते करू शकतात. किंवा पुढे आणखीन एक थेरपी आपल्याला बघायची आहे मालिश थेरपीच्या नंतर मड थेरपी, चिखल वापरून केली जाणारी चिकित्सा. त्याच्यामध्ये तिथं मात्र आपण त्या व्यक्तीला मड थेरपी देऊ शकतो. ठीक आहे. पुढे बघूया आणखीन. आता त्वचेच्या नंतर स्नायू संस्थेवरती काय परिणाम होतो हे आपल्याला अभ्यासायचं आहे. स्नायू संस्था किंवा तिलाच मसल सिस्टम असं सुद्धा म्हटलं जातं. आता बघा, आता ही संस्था अतिशय महत्त्वाची आहे मसाजमध्ये. का? कशी? ते बघूया. मसाजमुळे मांसपेशींचा घट्टपणा म्हणजे टाईटनेस, कडकपणा, स्टिफनेस आणि स्नायूंना आलेला अंकुचनाचा झटका किंवा आकडी त्याला म्हणायचं आहे स्पाझम दूर करण्यास मदत करते. आता ज्याप्रमाणे त्वचेमध्ये टाईटनेस म्हणा किंवा विकनेस म्हणा बघितलं आपण, त्याच्यामुळे त्वचेवरती सुरकुत्या निर्माण होत होत्या. परंतु काही लोकांमध्ये मांसपेशीमध्ये सुद्धा एक प्रकारची टाईटनेस असते. जशी कशा स्वरूपामध्ये? काही लोकांच्या किंवा आपण आताच पाहिले की वयामानानुसार अ, त्वचेचा जो टोन आहे तो कमी होत जातो. नैसर्गिक जो त्वचेमध्ये ताण आहे तो कमी होत जातो आणि त्वचा सैल पडते. त्वचावरती सुरकुत्या निर्माण होतात असं सुद्धा म्हटलं. त्याचप्रमाणे जसं-जसं वय वाढत जाईल, तसं-तसं हे शरीरातील स्नायू सुद्धा घट्ट होत जातात. घट्ट होत जातात. त्यांच्यामध्ये एक प्रकारची टाईटनेस येते आणि ही जर टाईटनेस आली, तर ते जे स्नायू आहेत, ते प्रॉपरली काम करत नाहीत. प्रॉपरली काम करत नाहीत, व्यवस्थित काम करत नाहीत आणि काम करत असताना त्यांच्यामध्ये पेन निर्माण होतो, वेदना निर्माण होतात. लक्षात यालाच म्हणायचं आहे मांसपेशींची टाईटनेस किंवा अ, स्पाझम कशाला म्हणायचं? स्पाझम कशाला म्हणायचं? बघा आपण एखाद्या वेळेस सहजच एखादं काम करायला गेलं, की कुठेतरी लचकतं किंवा जास्त वेळ खाली बघून काम केलं. एखाद्या दिवशी तुम्ही जास्त वेळ खाली बघून काम केलं, की काय होतं मानेमध्ये एक प्रकारचा पेन निर्माण होतं. तिथल्या मांसपेशी आखडून बसतात. किंवा आणखीन एक ह्याच्याबद्दल उदाहरण द्यायचं म्हटलं, तर समजा एखादं ओझं उचलताना आपण खाली वाकून ओझं उचलतोय आणि उचलताच पटकन कमरेमध्ये आखडतं. पटकन आखडतं. त्यालाच काय म्हणतो आपण? लचक भरणे असं सुद्धा म्हणतो. लचक भरणे असं सुद्धा म्हणतो आणि त्यालाच इंग्रजीमध्ये स्पाझम असं सुद्धा म्हणतात. आणि
अशा प्रकारचा स्पाझम. म्हणजे काय, याच्यामध्ये सुद्धा काय क्रिया झाली, तर मांसपेशी काय झाल्या, आखडून बसल्यात. टाईटनेस आली त्याच्यामध्ये. का? तर हा स्पाझम का येत असतो शरीरामध्ये? तर त्या स्नायूंचा अतिरिक्त वापर झाला असेल तर, एखाद्या स्नायूंचा अतिरिक्त वापर झाला असेल तर, किंवा एखादं काम करताना, आता समजा, पण मी काय उदाहरण दिलं, वजन उचलताना कमरेमध्ये लचक भरणे. म्हणजे हे का कशासाठी होत असेल, तर वजन उचलताना ती जी दुखापत मधेपर्यंत होणारी आहे किंवा मणक्यापर्यंत जाणारी आहे किंवा पुढच्या अवयवापर्यंत जाऊ नये म्हणून अगोदरच अलीकडच्या मांसपेशी टाईट होतात. म्हणजे त्या वजन उचलण्यामुळे जो शरीराचा आंतरिक परिणाम होणार आहे, तो परिणाम जास्त आतपर्यंत जाऊ नये किंवा मधल्या अवयवांपर्यंत जाऊ नये म्हणून ह्या मांसपेशी अलीकडच त्या ताणाला ऑब्झर्व्ह करून घेतात आणि ऑब्झर्व्ह करून घेतात म्हणून त्या काय होतात, टाईट होतात. मग अशा स्वरूपात किंवा लचकणे, मुरगळणे. आता समजा सहज आपण चालता-चालता आपला पाय काय होतो, पिचकतो. अशा वेळी सुद्धा काय होतं, मसल स्पाझम होतं किंवा पाय मुरगळला म्हणा, खाली पडता-पडता पाय मुरगळला. अशा वेळी सुद्धा काय होतं, मसल स्पाझम होतं. म्हणजे ही मसल स्पाझमची उदाहरणं झाली. मग या स्पाझमचं काय करायचं? याच्यावरती काय परिणाम होतो? सहजच बघा, ज्यावेळी शरीरामध्ये एखाद्या ठिकाणी अकडलेलं असेल, दुखत असेल, स्पाझम झालेला असेल, टाईटनेस आलेली असेल, तर आपण सहजच कोण्या थेरपिस्टकडे वगैरे जात नाही, मालिश थेरपिस्टकडे. पण एखादं तेल लावून आपण त्या भागामध्ये काय करतो, चोळतो. आलं का लक्षात? त्या भागामध्ये काय करतो, चोळतो. आणि या चोळण्याचा किंवा या मालिशचा आणखीन एक विशेष उपयोग काय आहे, की तर या ठिकाणी अतिरिक्त द्रव निर्माण झालेला असेल, लिम्फेटिक सिस्टममुळं किंवा अतिरिक्त टाकाऊ द्रव जर तिथं साचलेलं असेल, तर मालिशमुळं ते साचलेलं द्रव कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला तिथं मदत होते. आणि विशेष म्हणजे काय, मालिशमुळं आपल्याला अ, स्नायू सैल करण्यासाठी सुद्धा मदत होते. हां. आणखीन एक गोष्ट म्हणजे काय बघा, दुखापती कमी होण्याचा वेग वाढतो. म्हणजे काय? रिकव्हरी टायमिंग. रिकव्हरी टायमिंग. आता बघा, अ, आपण पाय मुरगळलाय आणि त्याच्यामध्ये आपण काय केलंय, फक्त मालिशच करत बसलोय का? नाही. दवाखान्यात पण गेलोय आणि दवाखान्यात गेल्यामुळं आपल्याला डॉक्टरांनी काय केलंय, औषध व गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत. पण पण अतिशय लवकर कमी व्हावं याच्यासाठी आपण परत काय करतोय, ॲडिशनल थेरपी त्या ठिकाणी देतोय म्हणजे मसाज थेरपी. गोळ्या औषधांनी तर ठीक आहे. जर समजा रिकव्हरी पिरियड कमी होणं म्हणजे काय? आता समजा कोरोनामध्ये काय होतं बघा, कसं होत होतं? कोरोनाचा टाईम पिरियड किती होता? 14 दिवसांचा होता. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर कोव्हिड झाला, तर तो कमीत कमी 14 दिवसापर्यंत राहू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीला जर सर्दी वगैरे झाली, तर कुण्या व्यक्तीला 3 दिवस राहील, कुण्या व्यक्तीला 5 दिवस राहील, कुण्या व्यक्तीला 7 दिवस, कुण्या व्यक्तीला 8 दिवस. म्हणजे हा टाईम पिरियड आहे. म्हणजे कशाचा? रिकव्हरी किंवा कमी होण्याचा, एखादा आजार कमी होण्याचा हा टाईम पिरियड आहे. पण आपण बघा, कोव्हिडमध्ये काय करायचं, व्हिटॅमिन सी घ्यायचं. व्हिटॅमिन सी कशासाठी घ्यायचं? तर हा सर्दीचा टाईम पिरियड जो आहे, तो कमी होतो. म्हणजे ज्या ठिकाणी सर्दी कमी व्हायला 5 दिवस लागणार होते, त्या ठिकाणी सर्दी कमीत कमी 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये ती पटकन रिकव्हरी होईल. तसंच कोव्हिडमध्ये सुद्धा 14 दिवस जिथं लागणार होते, तेच व्हिटॅमिन सीमुळं काय होतं, की टाईम पिरियड कमी होतो. म्हणजे 14 दिवसाच्या ठिकाणी 7 दिवसामध्ये तो रिकव्हरी होऊ शकतो. म्हणजेच त्याचप्रमाणे एखाद्या अवयवामध्ये मुरगळल्यास, पिचकल्यास, लचकल्यास किंवा स्पाझम आल्यास किंवा मसल्स पेशीमध्ये टाईटनेस आल्यास, दुखणं असेल, ते दुखणं अ, लवकरात लवकर कमी व्हावं. म्हणजे
रिकव्हरी टाइम हा वाढावा, रिकव्हरी स्पीड वाढावी. त्याच्यासाठी आपण जिथं कोविडमध्ये व्हिटॅमिन सी रिकव्हरी पिरियड कमी करत होता, त्याचप्रमाणे मालिश ही अशा दुखण्यांमध्ये काय करते, हीलिंग स्पीड वाढवते, म्हणजे रिकव्हरी होण्याची स्पीड वाढवते. असं सुद्धा तिला म्हणलेलं आहे. म्हणजे दुखापती कमी होण्याचा वेग वाढवते. त्यासोबत आणखीन पुढे काय म्हटलंय बघा, मालिश ही नैसर्गिक मसल रिलॅक्संट आहे. म्हणजे बघा, एखाद्या वेळेस टाईटनेस ज्यावेळेस येते मसल्समध्ये, त्यावेळेस डॉक्टर पॅरासिटामॉल म्हणा किंवा ॲसिक्लोफेनॅक अशा गोळ्या देतात आणि त्याच्यामध्ये आणखीन, आता हे पेन किलर झाले, पण त्याच्यामध्ये आणखीन ॲडिशनल एक कंटेंट असतं आणि ते असतं, कोणतं असतं? तर मसल रिलॅक्संट, म्हणजे स्नायूंना स्नायूंना आराम देण्यासाठी, म्हणजे आखडलेल्या स्नायू सैल होण्यासाठी एक कंटेंट असतं आणि त्याचा सुद्धा तिथं उपयोग होतो. त्याचप्रमाणे ते जसं आर्टिफिशियल हे आहे, मसल रिलॅक्संट आहे, त्याप्रमाणे नैसर्गिक मसल रिलॅक्संट म्हणजे मालिश आहे. बघा, ज्याप्रमाणे आर्टिफिशियल रिलॅक्संट काम करतो, त्याचप्रमाणे नैसर्गिक मसल रिलॅक्संट म्हणून मालिश काम करते आणि स्नायूंना आराम देते, स्नायूंना सैल होण्यासाठी मदत करते. सैल होण्यासाठी मदत करते, त्यामुळे वेदना कमी व्हायला मदत होते. आता बघा, स्पाझम काय येतो म्हटलं मी, तर मसल्स टाईट झाल्यामुळं स्पाझम येतो. परंतु मग त्याच्यावरती उपचार कसा करावा लागेल, तर त्यांना सैल करावं लागेल आणि सैल कशाप्रकारे करता येईल आपल्याला? मालिशमुळं सैल करता येईल किंवा आर्टिफिशियल रिलॅक्संट घेऊन कमी करता येईल किंवा तिथं हे काय काय करतात बघा, आणखीन काय? स्वेदन चिकित्सा, म्हणजे उष्णता. त्या ठिकाणी उष्णता देऊन सुद्धा आपण ती कमी करू शकतो. म्हणजेच आपण बघा, ज्यावेळेस मुरगळतं त्यावेळेस तेल लावून आपण काय करतो, त्याच्यावरती गरम-गरम असं शेक देतो आणि हा शेक दिल्यामुळं सुद्धा काय होतं, मसल्समधील स्पाझम कमी होतो. त्याच्यामध्ये लवचिकता वाढते. त्यासोबत स्नायूची लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी वाढते म्हटलंय आणि स्नायूंची कार्यक्षमता वाढते. कार्यक्षमता वाढते म्हणजे काय? कशाबद्दल म्हणता येईल? तर बघा, एखादा व्यक्ती खूप धष्टपुष्ट दिसतोय, खूप धष्टपुष्ट दिसतोय, परंतु त्याच्यानं काम जास्त होत नाही आणि काम करायला गेला, की थोडंसं जरी काम केलं, की त्याचे स्नायू लगेचच आकडतात किंवा दुखायला लागतात किंवा काही अशा व्यक्ती असतात, की थोडंसं जरी आज काम केलं, की लगेचच त्या भागामध्ये त्याच्या दुखणं दिसून येतं. दुखण्याचा प्रकार दिसून येतो. म्हणजे हा काय प्रकार आहे? तर मांसपेशी किंवा स्नायू जे आहेत, ते काय आहेत? अकार्यक्षम आहेत. अकार्यक्षम आहेत. त्यांच्यामध्ये कार्य जास्त वेळ कार्य करण्याची कार्यक्षमता नाही. कार्यक्षमता नाही आणि ही कार्यक्षमता आपल्याला मालिशद्वारे वाढवता येते. म्हणजे काय? एखादं काम कमी वेळामध्ये जो तो व्यक्ती थकत होता. एखादं काम करताना जो तो व्यक्ती थकत होता कमी वेळामध्ये, परंतु मालिशमुळं तेच काम तो जास्त वेळ करू शकतो आणि तेही दुखण्याअभावी करू शकतो. त्यासोबत अ, मालिशमुळं मसल्समधील रक्ताभिसरण सुधारल्याने स्नायूंची ताकद वृद्धिंगत होत जाते. आता स्नायूची ताकद वाढवण्यासाठी बरेच प्रकार आहेत किंवा आहारातून घेतले जाणारे जे पदार्थ आहेत, प्रोटीन वगैरे, त्याच्यानं सुद्धा स्नायूची ताकद वाढते किंवा व्यायामानं सुद्धा स्नायूची ताकद वाढते. पण मालिशनं सुद्धा स्नायूची ताकद वाढते. म्हणजे कशी वाढते? तर ज्याप्रमाणे रक्ताभिसरणाचं प्रमाण त्वचेवरती सुद्धा वाढत होतं, त्याचप्रमाणे रक्ताभिसरणाचं प्रमाण स्नायूमध्ये सुद्धा वाढतं मालिशमुळे आणि रक्ताभिसरण वाढल्यामुळं स्नायूंना शुद्ध रक्तपुरवठा होतो, अतिरिक्त रक्तपुरवठा होतो आणि रक्तामध्ये जी असणारी पोषक तत्व आहेत, ती पोषक तत्व योग्य त्या प्रमाणामध्ये
मसल सिस्टमला मिळतात आणि एखाद्या सिस्टमला पोषक तत्व योग्य त्या प्रमाणामध्ये मिळाले म्हणजे ती संस्था काय होते, वृद्धिंगत होते किंवा तिच्यामधील ताकद वाढते, शक्ती वाढते. त्यासोबत आणखीन पुढे काय म्हटलंय बघा, मालिशमुळे एंडोर्फिन्स बाहेर पडतात. एंडोर्फिन्स बाहेर पडतात. आणि हे एंडोर्फिन्स काय आहेत मग? कशातून बाहेर पडतात? तर मेंदूद्वारे ते बाहेर सोडले जातात आणि एंडोर्फिनचं कार्य काय आहे? तर ती फील गुड हार्मोन्स आहेत. फील गुड हार्मोन्स आहेत. आणि ज्याप्रमाणे आर्टिफिशियल पेन किलर्स काम करतात, त्याप्रमाणे एंडोर्फिन्स हे नॅचरल पेन किलर आहे. काय आहे? नॅचरल पेन किलर आहे. म्हणजे वेदना कमी करण्यासाठी त्या एंडोर्फिन्सचा वापर होतो आणि ते आपल्या शरीराअंतर्गत वाढवता येतं आणि कशाच्या माध्यमातून वाढवता येतं? तर मालिशच्या माध्यमातून आपण ते वाढवू शकतो. त्यासोबत स्नायूंचा ताण कमी करतात व वेदनांच्या व्यवस्थापनात हे एंडोर्फिन्स काय करतात? मदत करतात. त्यासोबत आणखीन पुढे काय दिले बघा, पेटके येणे, अंगग्रह म्हणजे स्नायूंचे आकस्मिक, जोरदार व अनैच्छिक आकुंचन होणे. म्हणजे एखादी व्यक्ती बघा सहजच काहीतरी काम करत असली, की त्या एखाद्या भागामध्ये अचानकच काय होतं? आकुंचन होतं. म्हणजे दुखतं किंवा त्याला आपण काय साधारण भाषेमध्ये काय म्हणतो? गोळा येणे म्हणतो बघा, गोळा आला म्हणतो किंवा वात वात आली असं सुद्धा म्हणतो. म्हणजे हे काय आहे? आकस्मिक आणि अनैच्छिक आकुंचन आहे व ते कसं येतं? अचानक स्वरूपामध्ये येतं आणि अशा येणाऱ्या अ, अ, अनैच्छिक आकुंचनामध्ये अशा प्रकारच्या विकृतीवरती मर्दन उपयुक्त ठरते. कधी उपयुक्त ठरते? जर ज्या भागामध्ये आकडून आलेली आहे, लगेचच त्या भागावरती आपण जर मर्दनाचा उपयोग केला किंवा घर्षणाचा उपयोग केला, मृदुमाराचा उपयोग केला, तर ते जे आकडण आहे ते लगेचच तिथं दूर होतं. त्यासोबत आणखीन काय म्हटले बघा, स्नायूंच्या अंतर्भागात उत्पन्न झालेली विकृतीजन्य बंध मर्दानाने सैल करता येतात. म्हणजे हे विकृतीजन्य बंध कधी तयार होतील? बघा, एखादा मार लागलेला असेल, एखादा मार लागलेला असेल. मार लागल्यास काय होतं? किंवा आपली आता वर विकृती कशी होईल बघा, त्वचेवर कशी होईल? त्वचा फाटली, की तिथं जखम होते. जखम होते. म्हणजे ती मार लागल्यामुळं काय हे होतं? त्वचेवरती विकृती निर्माण झाली. त्याचप्रमाणे अंतर्भागात सुद्धा विकृती उत्पन्न होत असतात. अंतर्भागात म्हणजे त्याचा परिणाम मसल्स वरती सुद्धा विकृती निर्माण होतात आणि त्या विकृतीमुळं मग परत मसल्स स्पाझम होणं, मसल्स दुखणं अशा वेगवेगळ्या क्रिया निर्माण होतात. परंतु हे जे विकृतीजन्य बंध आहेत, ते बंध आपल्याला मर्दनाने सैल करता येतात, मर्दनाने सोडवता येतात. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा पुढे, हातापायांची सूज पुष्कळ वेळा त्यांच्या स्नायूंची नैसर्गिक क्रियाशीलता बंद पडल्यामुळे उद्भवते. आता बघा काही लोकांमध्ये हात सुजतात, पाय सुजतात, पिंढऱ्या सुजतात किंवा गुडघ्याभोवतीचा भाग सुजतो. मग याच्यामध्ये याची कारणं बरीच आहेत. युरिक ॲसिड वाढल्यानंतर पण हातापायावरती सूज येते. उच्च रक्तदाब झाल्यानंतर पण हातापायावरती सूज येते. परंतु बरीच कारणे त्याची आहेत. त्याच्यातील एक कारण किंवा आणखीन एक कारण म्हणून आपण तिथं सांगू शकतो, की त्या ठिकाणातील त्या ठिकाणातील स्नायूंची नैसर्गिक जी क्रियाशीलता आहे, नैसर्गिक जी क्रियाशीलता आहे, ती बंद जर पडली, मग असे प्रकार कुणामध्ये दिसून येतील जास्त प्रमाणामध्ये? वयस्कर लोकांमध्ये दिसून येतील किंवा ज्या व्यक्ती दिवसभर पडून राहतात, काही काम करत नाहीत. म्हणजे बघा, शरीराला हालचाल सुद्धा आवश्यक आहे. हालचाल सुद्धा आवश्यक आहे. जी व्यक्ती कधीच चालत नाही,
समजा 100 मीटर सुद्धा ती चालत नाही दिवसभर, किंवा कुठं जायचं जरी झालं, 100 मीटर मध्ये जायचं झालं तरी गाडीचा वापर करते, किंवा पायांची हालचाल नाही, हातांची हालचाल नाही, शरीराची हालचाल नाही, दिवसभर घरामध्ये पडून राहते किंवा दिवसभर घरातली कामं करत राहते. अशा व्यक्तींना सुद्धा असा प्रकार तिथं होऊ शकतो. म्हणजे स्नायूंची नैसर्गिक क्रियाशीलता कमी होऊ शकते. जे व्यक्ती बसून राहतात, जे व्यक्ती बैठी कामे करतात, अशा व्यक्तींमध्ये सुद्धा नैसर्गिक क्रियाशीलता तिथं कमी होऊ शकते. पण अशी क्रियाशीलता जर एकदा कमी झाली किंवा बंद पडली, तर ती परत क्रियान्वित करण्यासाठी खूप वेळ लागतो, खूप कालावधी लागतो. पण मालिश एक असा उपाय आहे त्याच्यावरती, की ही नैसर्गिक क्रियाशीलता आपल्याला वाढवता येते. पण ही नैसर्गिक क्रियाशीलता बंद पडल्यामुळं कारणे काय दिसतात? तर शरीरावरती सूज येते. त्या भागांमध्ये सूज येते. आणि जर एखाद्या भागातील स्नायू अकार्यशील झाले, तर तो भाग अकार्यक्षम होतो. म्हणजे काम करण्यासाठी तो व्यवस्थित कार्य करत नाही. म्हणजे पायांचे जर स्नायू क्रियाशील झाले, तर चालण्यामध्ये अडथळा येतो. व्यवस्थित चालता येत नाही, व्यवस्थित पाय उचलत नाही, पाय सुंद पडल्यासारखा वाटतो, पाय जड पडल्यासारखा वाटतो, पायात मुंग्या आल्यासारख्या वाटतात, चालण्याची क्रिया व्यवस्थित नाही, पाय चालताना लडखडतात अशा स्वरूपामध्ये, किंवा तोल जातो, झोक जातो, अशी वेगवेगळी लक्षणं त्याच्यामध्ये दिसून येतात. आणि सूज येते. आणि अशी क्रियाशीलता किंवा अक्रियाशीलता आपल्याला कमी करण्यासाठी तिथं मालिश आपल्याला उपयोगाला येत असते. त्यासोबत आणखीन पुढे काय म्हटले बघा, हातापायांची सूज अ, पुष्कळ वेळा हे पाहिले, किंवा आणखीन एक त्याच्यामध्ये कारण दिलेलं आहे. स्नायूची नैसर्गिक क्रियाशीलता बंद पडणे हे एक कारण आहे सुजेच्या पाठीमागं. आणि आणखीन एक दुसरं कारण म्हणजे नीलांतील रक्ताभिसरण व लसिका प्रवाह नीट न झाल्यामुळे सुद्धा सूज येते. नीलातील म्हणजे शिरा. नीला कोणाला म्हणायचा आहे? शिरा. ज्या आपल्या त्वचेवर वर दिसतात बघा, त्या काय आहेत? शिरा. धमन्या म्हणजे शुद्ध रक्ताचं वहन करतात. त्या मध्ये खोलवर असतात, ते दिसत नाहीत. परंतु ज्या शरीरावरती दिसतात त्या काय आहेत? शिरा आहेत, नीला आहेत. आणि या शिरांमध्ये, या नीलांमध्ये जर रक्ताभिसरणाची क्रिया व्यवस्थित होत नसेल, तर त्यामुळे सुद्धा सूज उत्पन्न होते. आणि लसिका प्रवाह म्हणजे आपण ज्याप्रमाणे लाल रक्तवाहिन्या, निळ्या रक्तवाहिन्या निकाल पाहिलेला आहे बघा, हिरव्या रक्तवाहिन्या होत्या बघा शरीरामध्ये दाखवलेल्या. तो काय होता? लसिका संस्था होती. आणि त्याच्यामध्ये सुद्धा रसाचं एक प्रकारचा रस असतो, लसिका रस. तो प्रवाहित होत असतो. आणि तो प्रवाहित होण्यामध्ये काही अडथळे असतील आणि तो जर प्रवाह व्यवस्थित होत नसेल, तरी सुद्धा शरीरावरती सूज येते, त्या भागावरती सूज येते. आणि ही दोन्ही कारणं कमी करण्यासाठी आपण तिथं मालिशचा उपयोग करू शकतो. मालिशचा उपयोग करून रक्ताभिसरण वाढवू शकतो. आपण काल पाहिले रक्ताभिसरण कसं वाढतं मालिशमुळं. आणि लसिका प्रवाह सुद्धा आपण दुरुस्त करू शकतो. आणि ही दोन्ही कारणं जर आपण नष्ट केली, तर त्या भागातील सूज कमी करण्यासाठी आपल्याला मसाज तिथं उपयोगाला पडते. त्यासोबत आणखीन काय म्हटलंय बघा, हं, तेच आहे, अशी सूज कमी करण्याकरिता मर्दनाचा उपयोग होतो असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. ही झाली स्नायू संस्था किंवा स्नायू संस्थेवर होणारे मालिशचे परिणाम. किंवा क्रॉनिक पेन, जुनाट दुखणे यांच्यामध्ये सुद्धा आता क्रॉनिक पेनचे व्यक्ती काय करतात, की हे जे दुखणं आहे कमीच होणार नाही, अशी त्यांच्यामध्ये एक प्रकारची धारणा निर्माण झालेली असते. परंतु काही वेळा अशा क्रॉनिक पेनमध्ये सुद्धा लगेचच त्वरित परिणाम मालिशमुळे दिसून येत असतो. त्यामुळं अशा पद्धतींचा सुद्धा वापर करणं प्रत्येकामध्ये दिसून येईल असं नाही, पण बरेच जणांमध्ये असे परिणाम तिथं दिसून येतात. हे रिसर्चद्वारे आपल्याला इथं सिद्ध झालेलं आहे.
ठीक आहे, पुढची संस्था बघूया आणखीन. हं. रक्ताभिसरण संस्था, सर्क्युलेटरी सिस्टम. सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये काय काय भाग येतो? रक्त, रक्तवाहिन्या आणि हृदय. हे 3 मुख्य भाग आहेत या सर्क्युलेटरी सिस्टमचे. मग बघा काय काय परिणाम होतो. रक्तवाहिन्या ह्या जास्तीत जास्त रक्तपुरवठा किंवा प्रत्यक्ष परिणाम जो त्वचेवर किंवा मांसपेशीवर होतो किंवा मांसपेशींचा भाग सुद्धा शरीरामध्ये जास्त अशा प्रमाणामध्ये आहे आणि या मांसपेशींना रक्तपुरवठा करणाऱ्या शिरा धमन्या सुद्धा या मांसपेशींमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये विस्तारलेल्या आहेत किंवा त्वचेला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरा धमन्या सुद्धा या त्वचेच्या भागामध्ये भरपूर अशा प्रमाणामध्ये विस्तारलेल्या आहेत. म्हणजे प्रत्यक्ष परिणाम पण त्याच्यावरती होतोय असं ते आपण बघायचं आहे आता. मालिशचा प्रत्यक्ष परिणाम त्वचेखाली असणाऱ्या व स्नायूत असणाऱ्या रक्तवाहिन्यावरती होतो. रक्तवाहिन्यांच्या भिंतीतील स्नायूंचे आता बघा, मालिशमुळे काय होतो नेमका परिणाम त्या रक्तवाहिन्यावरती? तर रक्तवाहिन्यांच्या भिंतीतील स्नायूंचे योग्य प्रकारे अंकुंचन व प्रसरण होते. अंकुंचन व प्रसरण होते. एक प्रकारचा दाब मालिशद्वारे त्यांच्यावरती पडतो. त्या सिकुडतात, पुन्हा प्रसरण पावतात, परत सिकुडतात, प्रसरण पावतात किंवा एक विशिष्ट असा प्रकारचा दाब त्यांच्यावरती पडतो. त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये सुद्धा सैलपणा येतो. ज्याप्रमाणे मसल्समध्ये सैलपणा येत होता, त्याचप्रमाणे या शिरांधमन्यांमध्ये सुद्धा एक प्रकारचा सैलपणा येण्यास मदत होते. त्या लवचिक होत जातात. तसंच आणखीन काय म्हणले बघा, मसाज केल्याने शरीरातील अवघडलेल्या धमन्या मोकळ्या होतात. अवघडलेल्या धमन्या मोकळ्या होतात. म्हणजे ह्या धमन्या कुण्या ठिकाणी अवघडलेल्या असतील, त्याचे उदाहरणं ज्याप्रमाणे आपण लचक असणे, मुरगळणे, स्पाझम होणे किंवा सूज आलेला भाग आहे, अशा भागामध्ये काय म्हटलं, की मांसपेशी आखडून बसतात. त्याचप्रमाणे त्या भागातील रक्तपुरवठा करणाऱ्या ह्या शिराधमन्या सुद्धा त्या सुद्धा अवघडतात. त्यांच्यावरती सुद्धा एक प्रकारचा परिणाम होतो आणि ह्या अवघडलेल्या रक्तवाहिन्यांना आराम देण्यासाठी किंवा मोकळ्या करण्यासाठी सुद्धा मालिशचा उपयोग तिथं होत असतो. त्यासोबत ब्लॉक झालेल्या धमन्यांनाही याचा चांगला फायदा होतो. म्हणजे ब्लॉक म्हणजे कशा स्वरूपाचा ब्लॉक होत असेल, शरीरामध्ये कधी ब्लॉक होईल धमन्यामध्ये, जर समजा एखाद्या व्यक्तीला कोलेस्ट्रॉल अतिरिक्त प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे. त्याच्यामध्ये काय होतं, की धमन्यांचा आतील जो भाग आहे, आतील जो थर आहे, त्याच्यावरती हा चिकट प्रकारचा कोलेस्ट्रॉल जमा होत जातो. कोलेस्ट्रॉल काय होतो? जमा होतो. आणि काही वेळा अशी वेळ येते, की अतिशय प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं आणि धमन्यांचा मधला भाग पूर्ण रुंद होऊन तो बंद पडतो. अशी प्रक्रिया कुठं होत असते? जास्तीत जास्त प्रक्रिया आपल्याला हृदयावरती दिसून येते. परंतु हृदयावरती आपल्याला डायरेक्ट मालिश करता येत नाही. ठीक आहे. परंतु अ, ह्या बाजूच्या किंवा शरीराच्या इतर भागातील शिराधमन्या आहेत, त्याच्यामधील कोलेस्ट्रॉलवरती मात्र त्याचा परिणाम होतो. आणि परिणाम झाल्यामुळं काय होतं आणि उच्च रक्तदाबाचं एक अतिशय मुख्य कारण म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणे. म्हणजे शिरांच्या आतील बाजूला कोलेस्ट्रॉल जमा होणे. त्याच्यामुळं रक्तवाहिन्यांमधील रक्ताचं प्रेशर वाढलेलं असतं. आणि हे जे ब्लॉकेजेस आहेत, हे आपल्याला दूर करता येतात. त्यासोबत रक्तवाहिन्यांचा विस्तार होतो. विस्तारित होतात. विस्तारित झाल्यामुळं त्यांच्यातील जाणारं रक्त हे संथ गतीनं व्हायला लागतं. म्हणजे उच्च रक्तदाब कमी होतो. आणि विशेष गोष्ट म्हणजे काय, हार्ट अटॅक असेल किंवा ब्रेन स्ट्रोक असेल, अशा दोन्ही
जे विकृती आहेत, ह्या दोन्ही विकृतींना कोण कारणीभूत असतो? तर हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब हा सगळ्यात महत्त्वाचा कॉज आहे. सगळ्यात महत्त्वाचा कॉज आहे. नंतर बाकीचे कॉज. म्हणजे हृदयाला जर निरोगी ठेवायचं असेल, तर हायपरटेन्शनला कमी करावे लागेल. हायपरटेन्शन कमी झालं, तर हृदय आपोआपच निरोगी होईल. म्हणजे हा कसा आहे, इनडायरेक्टली परिणाम आहे आणि मसाजमुळं रक्तवाहिन्यांचा विस्तार होतो. आतील वाहणारं रक्त संथ वाहतं, उच्च रक्तदाब कमी होतो. त्यामुळं हृदयावरील ताण कमी होतो. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा? हां, दोन्ही वाक्य आत्ताच मी म्हणून दाखवलेली आहेत. ठीक आहे. पुढे बघूया. पुढची आणखीन एक संस्था आपल्याला त्याच्यामध्ये बघायची आहे. अ, मज्जासंस्था किंवा नर्व्हस सिस्टम याच्यावरती काय परिणाम होतो मसाजचा? ज्यावेळी मालिश केली जाते, तेव्हा संवेदी रिसेप्टर्स उत्तेजित होतात. आता हे संवेदी रिसेप्टर्स काय आहेत? बघूया एका इमेजमध्ये. हे चेतातंतू आहेत. चेतापेशी आहेत. काल आपण त्वचेच्या उभ्या छेदामध्ये आपण होतं बघा. लाल नळ्या, निळ्या नळ्या, पिवळ्या नळ्या, हिरव्या नळ्या असं बघितलं होतं. म्हणजे ज्या पिवळ्या स्वरूपाच्या ज्या निळ्या होत्या त्या काय होत्या? चेता संस्थाचा तो भाग होता आणि त्या कशाने निर्माण झालेल्या होत्या? चेतापेशीने निर्माण होत्या. चेतापेशी काय करतात? बघा, त्या आपल्या मांसपेशींना कशा कनेक्ट झालेल्या असतात. आता ही काय आहे? मोटर न्यूरॉन आहे. म्हणजे चेतासंस्थेतील अतिशय सूक्ष्म भाग म्हणजे काय? चेतापेशी. आणि ही काय आहे? एक प्रकारची चेतापेशी आहे आणि अ, खाली जे लाल रंगाचं बंडल दाखवलेलं आहे, ते काय आहे? मांसपेशीचं मांसपेशीचा भाग आहे. आणि त्या मांसपेशीवर त्या चेतातंतूची टोके चिटकलेली असतात आणि टोके काय करतात? मांसपेशीवर दाब पडणे, टोचणे, घर्षण होणे, थंड लागणे, गरम लागणे, ह्या ज्या संवेदना आहेत, त्या ही काय करतात? ही टोकं ॲक्सेप्ट करतात. काय करतात? ही टोकं ती ज्या संवेदना आहेत, ते जे स्पर्श आहेत, त्यांना ॲक्सेप्ट करण्याचं कोण काम करतं? तर ह्या चेतापेशींची जी टोकं आहेत तिथं चिटकलेली, ही टोकं ते ॲक्सेप्ट करत असतात. ॲक्सेप्ट करतात, त्या संवेदना ॲक्सेप्ट करतात आणि पुढे पाठवतात. पुढे पाठवतात म्हणजे पुढे जो गोल भाग आहे बघा, तो अशी एक चेतापेशी झाली. मग ह्या पुढच्या भागाला परत आणखीन चेतापेशी जोडलेल्या असतात. एकाला एक, एकाला एक अशा स्वरूपाच्या जोडलेल्या असतात. अशा स्वरूपाच्या आणि अशा अनेक चेतापेशींपासून चेतासंस्था निर्माण होते. म्हणजे हा जो संदेशवहनाचा कार्य आहे, हे संवेदना पाठवण्याचं जे कार्य आहे, त्या साखळीमार्फत पूर्ण होतं आणि ते आपल्या मेंदूमध्ये पोहोचवलं जातं. मेंदूमध्ये पोहोचवलं जातं. ठीक आहे. मग यांच्यावरती काय परिणाम होतो? आता बघा, आताच मी काय म्हटलं, त्वचेवर जर टोचलं, तर ते लगेच ॲक्सेप्ट करतात. टोचलं त्वचेवर, हे ॲक्सेप्ट करतात. म्हणजे कोण? ते जी टोकं आहेत, सर्वत्र पसरलेली आहेत, ते ॲक्सेप्ट करतात. म्हणजे त्वचेला जर पोळलं, तर आपण पटकन हात काढून म्हणजे संदेश कसा पाठवला या पेशींनी? आपल्या मेंदूला कसा पाठवल्या? पोळल्यामुळं पोळलेला संदेश काय आहे? धोक्याचा संदेश आहे. काय आहे? हे पोळलंय. जर समजा पोळलेल्या ठिकाणी संदेशच आपल्याला मिळाला नसता आणि आपला हात त्या जाळाला चिटकून राहिला असता, तर काय झालं असतं? आपला हात जळून गेला असता. बरोबर आहे? म्हणजे हा काय आहे? धोका आहे. म्हणजे धोक्याचा संदेश मेंदूकडे पाठवला. त्यांनी काय कसा संदेश पाठवला? पोळल्यामुळं धोक्याचा संदेश पाठवला. मग त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण मालिश करतो. आता समजा एखाद्या अवयवाला आपण जर ह्या हाताला जर मालिश करत असेल, तर आपण हात पटकन बाजूला घेतो का? मालिश करत असताना? करत नाही. पटकन बाजूला घेत नाही.
उलट काय करतो, संत शिथिल सोडतो. आणखीन थोडं करा माझी. म्हणजे ह्या ज्या संवेदना आहेत, ह्या धोक्याच्या संवेदना आहेत का? नाहीत. त्या संवेदना सुखावह आहेत असा संदेश त्या मेंदूला देतात. काय करतात? सुखावह आहेत, त्या संवेदना सुखावह आहेत असा संदेश मेंदूला देतात. मग मेंदू काय होतो? शांत होतो, शिथिल होतो. जर धोक्याचा संदेश असल्यामुळं काय केला मेंदूनं लगेचच रिॲक्ट केलं. संदेश गेला की इथं पोळले असा संदेश गेला की लगेच मेंदून रिॲक्ट काय केलं, हात पटकन बाजूला काढून घेतला. म्हणजे धोक्याच्या क्रियेला प्रतिक्रिया दिली. मेंदूनं काय केली, धोक्याच्या क्रियेला, धोक्याच्या संदेशाला प्रतिक्रिया दिली, हात पटकन बाजूला काढून घेतला. पण सुखावह जो स्पर्श होतोय त्या ठिकाणी मात्र तो संदेश धोक्याचा नाही. त्याच्यामुळं मेंदू पटकन आपला भाग तो बाजूला घेत नाही. लक्षात? ठीक आहे. हा जो बाकीचा भाग आहे तो बघूया उद्या तासात.